हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आता लॉंग वीकेंड होता, तर आम्ही आलो आहे गोव्याला। तर मागे पण ॲनिव्हर्सरी होती, बर्थडे होता, तर कुठे जाणं नाही झालं। तर म्हणून आता लॉंग वीकेंड होता, तर गोव्याला आलो होतो। तर चला आता कुठे जातो आहे बघतो। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, स्टे ट्यून। हे आमचं कॉटेज आहे। तर आम्ही हे घेतलेलं होतं, आधीच ऑनलाईन बुकिंग केली होती। तर लेझी बी कॉटेज आहे। तर आलो तर छान वाटलं, इथे छान कॉटेजेस आहे। तर चला मी संपूर्ण दाखवते तुम्हाला कसं काय आहे ते। इथे समोर छान गार्डन आहे, तर आणि मधात स्विमिंग पूल पण आहे। तर हा स्विमिंग पूल आणि इकडे स्टँडर्ड कॉटेज होतं आणि राईट साईडला हे डिलक्स कॉटेज आहे। थोडा रूम साईज मोठा होता त्याचा। आणि हा स्विमिंग पूल तर छान वाटायचं बाहेर, आणि आजूबाजूला झाडं तर खूपच छान वाटत होती। बघा, ही आमची रूम होती। तर असं थोडं समोर असं बाल्कनी टाईप होतं छोटंसं, आणि हे एंट्री गेट। हे बघा शिव आणि टीव्ही आणि सगळं प्लायवूडचं होतं, आणि 2 चेअर पण दिलेल्या होत्या। आणि शिव बघा कसा झोपलेला आहे, थकून गेला तो। आमची ट्रेन पण खूप लेट झाली होती। आणि एक छोटा फ्रीज आणि हे कबर्ड, आणि वॉशरूम पण छान क्लीन होतं। आता सगळं आवरलं, छान फ्रेश झालो आम्ही। तर आता भरपूर लेट झालाय, तर मोस्ट ऑफ दी एकच बीच होणार, कारण की लेट आमची ट्रेन खूप झाली होती। तर चला आता आम्ही अंजुना बीचला जातो, कारण की बागा आणि तिथे खूप रश असेल, कारण की वीकेंड आहे म्हणून। आणि आमचा इथे चांगला स्टे आहे 2-3 दिवसाचा। तर पहिले आम्ही अंजुनाला जातो, कारण की भरपूर 3 वाजले होते, आणि आमची ट्रेन 6ची होती, तर ती डायरेक्ट 1ला आली। तर भरपूर वेळ झाला। सो चला आता अंजुना बीचला जातो, लेट्स गो। तू काय कर काय? अरे बाप, फिनिश केलं सगळं। इकडे वा, इकडे वा। झालं 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 झालं। हुशार झाला तू श्रेय। फिनिश झालं ना बाळा, ते ठेवून दे आता। म्युझिक सुरू आहे ना।
चला झालं आहे आमचं अंजुना बीच फिरून. तर आज एकच बीच झाला आहे. आता थकून गेलो आहे कारण की रात्री पण भरपूर हे झालं आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.